कांदिवली प्रभाग क्रमांक 26 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धर्मेंद्र काळे जिंकून आलेले आहेत। ते आमच्या सोबत आहेत। धर्मेंद्रजी, काय मत व्यक्त कराल? विजय मिळालेली आहे। हा विजय हा साधा विजय नाही आहे। हा विजय एक खासदार, एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री आणि पूर्ण BJPचं मंत्रिमंडळ हे उतरून देखील मला हरवू शकलं नाही। त्याच्यावरच हा माझा विजय आहे। विजयाचं श्रेय कोणाला? माझ्या विजयाचं श्रेय माझे सहकारी, माझे काम करणारे कार्यकर्ते, माझे जीवाभावाचे माझे मोठे बंधू, माझे बंधू आणि सगळेच सर्व जाती थरातली सर्व मंडळी, माझा जिवलग मित्र धर्मेंद्र पांडे, त्याचे असंख्य सहकारी आणि तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते, उद्धव साहेबांचे असतील, राजसाहेबांचे असतील, पवार साहेबांचे असतील, या सर्वांनी रक्ताचं पाणी करून माझा हा विजय एका जातीयवाद्याकडून खेचून आणला, हे त्यांचं श्रेय आहे। शिवसेना मनसेपेक्षा जास्त सीट भाजपला आलेली आहे। आता तुम्ही बघता की माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला पाडण्यासाठी खासदार येतो, कॅबिनेट दर्जाचा मंत्री येतो, सर्व आमदार येतात, पूर्ण मंत्रिमंडळ लागतं। तर विचार करा प्रत्येक वार्डामध्ये काय परिस्थिती झाली असेल। अहो, ही प्रभागाची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। कार्यकर्त्यांना त्यांच्या आवडीने निवडणूक लढू द्या ना। तुमचं मंत्रिमंडळ उतरून मग तुमच्या सीट निवडून येतील ना। पैशाचा अक्षरशः पाऊस पडला, या पैशाचा पाऊस पडल्यानंतर आता पैशाचं राजकारण झालंय, म्हणून हे त्यांना यश दिसतंय। एक शेवटचा प्रश्न आहे, काय प्राथमिकता असेल आता जिंकून आल्यानंतर? सर्वप्रथम निवडून आल्यानंतर माझं स्थानिक कामाला हे माझं हे राहील, प्राधान्य राहील। कारण की प्रभागाचा एक विकास करण्यासाठी वॉटर, गटर, मीटर ह्या गोष्टीत आवश्यकता आहेच, पण सर्वांची एकी ही महत्त्वाची आहे। BJP ने जैसा बटेंगे तो कटेंगे, हिंदू खतरे में है, जातीय याच्यामध्ये लोकांना जे वाटलंय ना, तर माझं काम असेल सर्वांना सोबत घेऊन, सर्व जातीतल्या लोकांना सोबत घेऊन प्रभागाचा विकास, हेही माझं ध्येय राहील। धन्यवाद। हे होते धर्मेंद्र त्यांची प्राथमिकता जनताचे मुद्दे असतील आणि ते जनताचे मुद्दे जे आहेत ते सोडवण्यासाठी काम करणार आहेत। गणेश मोरेसह ब्रिजमान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।